सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या शुक्रवार 27 फेब्रुवारी 2026 आमलकी एकादशी आलेली आहे. बघा, आवळ्याचा एक उपाय करायचा आहे. त्याचबरोबर अजून एक दोन उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. जन्मांची गरिबी जाईल, मुलांच्या काही अडचणी असतील किंवा घरात तुम्हाला अडचणी असतील, बाहेर तुम्हाला अडचणी येत असतील, मग नोकरी असू दे, शिक्षण असू दे, व्यवसाय असू दे, सर्व अडचणीतून तुम्हाला एका रात्रीत नक्कीच मार्ग मिळेल. तर एकादशी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. त्याचबरोबर उद्या शुक्रवार सुद्धा आलेला आहे. लक्ष्मी नारायणांची आपल्याला एकत्रित सेवा करायची आहे. तर एकादशी म्हणजे काय? तर एकादशी आहे तरी कोण? तर एकादशी ही श्रीहरी विष्णूंची कन्या रत्न आहे आणि जी व्यक्ती ह्या एकादशीचे व्रत करेल तिला पुण्य प्राप्त होईल. श्री हरी विष्णूंच्या चरणाशी स्वर्गात आपल्याला जागा मिळेल असा वर प्रत्यक्ष श्री हरी विष्णू, श्री ब्रह्मा, माता लक्ष्मीने एकादशी देवीला दिलेला आहे. म्हणून वर्षातून 24 एकादशी येतात, 12 शुक्ल पक्षात आणि 12 कृष्ण पक्षात. त्या सर्व एकादशींचे व्रत जर तुम्ही केले तर खरोखर भाग्यशाली ठराल. नाही जमत, किमान आपण सेवा तर करू शकतो. नाही उपवास वगैरे केला तुम्ही तरीही चालेल. उपवास करत असाल दर एकादशीला तर अतिशय उत्तम. नाही जमत तुम्हाला तर आपण सेवा तर करू शकतो. तर उद्या 27 फेब्रुवारीला आमलकी एकादशी आलेली आहे. ही एकादशी रंगाची एकादशी, रंगांची एकादशी म्हणून सुद्धा ओळखली जाते. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात 1 चमचाभर आवळ्याचा रस टाकून आंघोळ करायचा आहे. महिलांनो, दादांनो, लहान लेकरांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत जरूर हा उपाय करा. थोडा का होईना आवळ्याचा रस आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. कितीही मोठे दुःख, त्रास, रोग, आजारपण असेल, शारीरिक मानसिक त्रास असतील, भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण करा आणि आंघोळीच्या पाण्यात आवळ्याचा रस टाकून आंघोळ करायची आहे. लेकरू लहान असेल तरी पण हा उपाय करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर उद्या आवळ्याचं झाड लावायचं असेल दारात, अंगणात तर जरूर लावायचं आहे. तुळस लावायची असेल तर जरूर तुळस लावायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला उपाय सांगत आहे. उद्या लवकर उठून आंघोळीचा उपाय केल्यानंतर आपल्या घरात, प्रत्येकाच्याच घरात बाळकृष्णाची मूर्ती असतेच आणि असायलाच हवी. असं कुठलं घर नाही, देवघर नाही ज्यात गणपती बाप्पांची मूर्ती आणि बाळकृष्णांची मूर्ती नाही. तर बाळकृष्णांच्या मूर्तीवर गाईच्या दुधाने किंवा पंचामृत तयार करा. दूध, दही, तूप, साखर, मध अगदी छान पंचामृत तयार करा. आधी स्वच्छ पाण्याने, नंतर पंचामृताने किंवा दुधाने, पुन्हा स्वच्छ पाण्याने, अशा पद्धतीने आपल्याला देवांना अभिषेक करायचा आहे. आणि देवांची मूर्ती देवघरात पिवळा कपडा अंथरता येईल तर जरूर पिवळा कपडा अंथरा. तुळशीचं तुम्हाला आसन बनवता येईल किंवा तुळशीचा तुम्ही अभिषेक जरी केला देवांना, छान असा गाईच्या तुपाचा दिवा देवांसमोर लावायचा आहे. झेंडूची पिवळी फुलं असतील तर देवांना जरूर पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे. बघा, एकादशी आणि भगवान श्री हरी विष्णूंची जेव्हा सेवा करतो ना तेव्हा आवर्जून पिवळ्या रंगाचा जास्तीत जास्त उपयोग करावा. म्हणजे पिवळी फुलं, पिवळं कापड अंथरून त्यावर देवांना विराजमान करावं. लहानशी तांदळाची रास जरी केली, त्यावर जरी आपण देवांना विराजमान केलं, स्थापन केलं तरीही चालेल. पण उद्या छान अशी पूजा सेवा करायची आहे. उद्या आमलकी एकादशीला एक छोटासा चंदनाचा तुकडा घ्यायचा आहे. प्युअर चंदन घ्यायचं आहे. तुम्हाला जसं परवडेल ना, लहान मोठं चंदनाचा तुकडा घ्यायचा आहे. एक चंदनाचं लाकूड म्हणजेच तुकडा तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जाऊन दान करायचं आहे. जरी एकादशी आहे तरी पण महादेवांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला तिथं ब्राह्मण वगैरे असतील त्यांना आवर्जून सांगा की हे चंदन घसून रोज महादेवांच्या शिवलिंगाला तिलक जरूर करायचं आहे. नक्कीच ही सेवा इतकी प्रभावी सेवा आहे. चंदनाच्या लाकडाबरोबर महादेवांच्या शिवलिंगावर तुम्हाला 1 मुठ्ठी गुलाल सुद्धा अर्पण करायचे आहे. मनातली इच्छा बोला. 1 चंदनाचं लाकूड आणि 1 मुठ्ठी गुलाल महादेवांच्या मंदिरात जरूर अर्पण करा.
कारण एकादशीला, आमलकी एकादशीलाच भगवान शंकरजी, माता पार्वती लग्नानंतर पहिल्यांदाच काशीला आलेले होते. सर्व देवी देवतांनी गुलाल आणि अबीर अर्पण करून त्यांचे स्वागत केले होते. अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान शंकरांना आणि माता पार्वतीला गुलाल चढवावा आणि आपल्या सर्व इच्छा जरूर पूर्ण होतात. म्हणून या दिवशी घरात किंवा मंदिरात तुम्हाला थोडा का होईना गुलाल देवांच्या चरणी जरूर अर्पण करायचा आहे. घराजवळ महादेवांचं मंदिर असेल, मुठभर गुलाल आधी देवांना अभिषेक करा, बेलफूल अर्पण करा, मुठभर गुलाल अर्पण करा. एक चंदनाचं लाकूड तुम्हाला जेवढं परवडेल तेवढं जरूर तिथं ठेवण्या. जसं जसं ते चंदनाचं लाकूड घसून देवांना चंदन लावलं जाईल तिलक स्वरूप, तशा तशा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना जरूर पूर्ण होतील. सुंदर दिवस आहे. जेवढ्या सेवा कराल ना तेवढ्या नक्की करा. उद्या घरात किंवा मंदिरात एक आवळा तुम्हाला हातात घेऊन तुमची मनोकामना बोलून, मग तुमचं घराजवळ विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल, भगवान श्री हरी विष्णूंचं, श्रीरामांचं, राम सीतेचं मंदिर असेल, कुठल्याही मंदिरात जायचं आहे. एक आवळा ठेवून यायचा आहे. आवळा ठेवताना उजव्या हातात आवळा घ्यायचा आहे आणि त्यावर एक तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि तुमची इच्छा बोलून तो आवळा देवांना अर्पण करायचा आहे. नैवेद्य नेलेला असेल तुम्ही, पिवळी मिठाई किंवा केळी वगैरे, तो नैवेद्यसुद्धा देवांना दाखवायचा आहे. एकादशीचं व्रत, उपवास आपण देवांसाठी करतो, देवांचा उपवास नसतो. म्हणून आपण देवांना मिठाई, पेढे किंवा तुम्ही केळी वगैरे याचा नैवेद्य किंवा तुम्ही शिरा वगैरे भाजून नेला, देवांना शिऱ्याचा प्रसाद नैवेद्यात ठेवा आणि एक आवळा देवांच्या चरणी जरूर अर्पण करायचा आहे. चमत्कार तुम्हालाच दिसून येतील. पुढच्या 15 दिवसाच्या एकादशीला तुमची कुठलीही इच्छा असेल पूर्ण झालेलीच असेल. बघा, 100% तुमच्या इच्छा पूर्ण करणारी उद्याची एकादशी आहे. आवळ्याचे जेवढे उपाय करता येईल ना, आवळ्याचं झाड लावा. घरात सुद्धा देवांची पूजा झाल्यानंतर आवळ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. फक्त आवळा ठेवू नका, त्याबरोबर गुळाचा खडासुद्धा ठेवायचा आहे. आवळा आणि गुळ अशा पद्धतीने देवांना नैवेद्य दाखवा. देवांना जेवढी तुळस अर्पण करता येईल ना उद्या, तुळस जरूर अर्पण करा. सकाळी किंवा संध्याकाळी श्री विष्णू सहस्त्र नामावली एक वेळा का होईना पठण जरूर करा. नाही पठण यूट्यूबवर लावून द्या, जर असं मोठ्या स्वरात लावा. आपल्या वास्तूला, आपल्या लेकरा बाळांना सुद्धा ऐकू द्या. वास्तूला, भिंतींना सुद्धा कान असतात. आपल्या देवांची शुभ तिथींना जेव्हा सेवा करतो, ती सेवा जेव्हा आपली वास्तू ऐकते ना, कायम सकारात्मक राहते वास्तू आणि नेहमी तथास्तु म्हणून भरभरून आशीर्वाद देते. आणि अशा सकारात्मक वास्तूत नेहमी लक्ष्मी प्रसन्न राहते आणि आपली प्रगती होत राहते, भरभराट होत राहते. म्हणून उद्या भगवान श्री हरी विष्णूंची तुळस अर्पण करून पूजा करायची आहे. जेवढी तुळस असेल, 1 पान असो, 1001 पान असो, जेवढी तुळस असेल, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र जपा आणि देवांना तुळस अर्पण करायची आहे. सकाळी करा, संध्याकाळी करा, पण तुळस जरूर अर्पण करा. उद्या शुक्रवार सुद्धा आहे. माता लक्ष्मीला ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः बीज मंत्र, माता लक्ष्मीचा बीज मंत्र पठण करत करत माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करायचं आहे. त्याचबरोबर उद्या तुम्हाला खिरीचा नैवेद्य दाखवायचा असेल माता लक्ष्मीला तर जरूर दाखवा. तांदळाची खीर बनवू शकता, कारण तांदूळ काही वेळा आपण म्हणजे एकादशीला तांदूळ खात नाही म्हणतात, आपण खाऊ नये, पण देवांना तुम्ही नैवेद्य वगैरे दाखवू शकता. खिरीचा मग तुम्ही शेवयांची खीर करा, रव्याची खीर करा. आपण तांदूळ एकादशीला खात नाही ना, मग आपण तांदळाची न करता शेवयांची करा, रव्याची करा, किंवा तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता. पण उद्या जेवढी सेवा होईल ना लक्ष्मी नारायणांची, बघा शुक्रवारी आमलकी एकादशी आलेली आहे, ही सेवा जरूर करायची आहे. घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल ना, तर पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा तेलाचा दिवा लावा, तुपाचा लावा, पण दिवा आवर्जून लावा. घरात तुळशी मातेजवळ, वृंदावनाजवळ तुळशी मातेच्या कुंडीजवळ तुम्हाला एक दिवा तुपाचा लावायचा आहे आणि तुम्हाला तुळशीत एक धागा लाल पिवळा कलावा तुम्हाला ठेवायचा आहे. त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि थोडीशी फुलं अर्पण करा. हळद कुंकू फुलं अक्षता वाहून तुळशी मातेची पूजा करा, सेवा करा आणि एक कलावा
तुम्हाला बाजारात मिळून जाईल. पूजेच्या दुकानात लाल पिवळा कलावा तो धागा तिथं ठेवायचा आहे आणि संध्याकाळी, सकाळीच ठेवून द्या महिलांनो, नाही जमलं संध्याकाळी ठेवू शकता आणि रात्री झोपण्याच्या आधी तो कलावा उचलून घ्यायचा आहे. पण कलावा तुळशीत ठेवताना तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे. 21 वेळा भगवान श्री हरी विष्णूंचा मंत्र जपा आणि मग कलावा तुळशी मातेच्या म्हणजे मातीवर ठेवायचा आहे. नंतर झोपण्याआधी तो कलावा उचलून घ्यायचा आहे, देवघरात देवांसमोर ठेवायचा आहे आणि नंतर तो मुलांना तुम्ही स्वतःसुद्धा हातात बांधायचा आहे. बघा, खूप सुंदर अनुभव येतील. कायम रक्षण कवच म्हणून हातात राहू द्या. तुम्ही प्रत्येक एकादशीला सुद्धा हा उपाय करू शकता किंवा 1-2 महिन्यांनी हाच कलावा बदलून घेतला, पुन्हा अशा पद्धतीने कलावा बांधला. कायम मुलाबाळांचं रक्षण होतं, मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, लक्ष्मीनारायणांची कृपा होते. म्हणून एक कलावा उद्या तुळशीच्या कुंडीत ठेवा आणि रात्री झोपण्याआधी मुलांना जरूर देवांसमोर बसायचं, देवघरासमोर, आणि देवांचं नामस्मरण करून तो कलावा आपल्या मुलांच्या हातात किंवा दंडाला वगैरे बांधू शकता. गळ्यात बांधला तुम्ही लहान लेकरांना तरीही चालेल, गळ्यात बांधा, हातात मनगटावर बांधा किंवा आपल्या तुम्ही महिलांनी बांधला, दादांनी बांधला तरीही चालेल, पण जरूर बांधा. खूप चांगले अनुभव येतील तुम्हाला. कधीच कुणाची लेकराबाळांना नजरबाधा लागणार नाही. काही वेळा मुलांची थोडी प्रगती व्हायला लागली की नजरबाधा होते, मग शिक्षण असो, नोकरी असो, तर अशा पद्धतीने कलाव्याचा हा उपाय उद्या आवर्जून करायचा आहे. उद्या तुळशीजवळ सुद्धा एक आवळा ठेवता आला तर जरूर ठेवा. हे आवळे आपण उद्या नैवेद्यात ठेवणार, तुळशीजवळ ठेवणार. नंतर ते आवळे आणि तो गूळ असेल ना देवांसमोर नैवेद्यात ठेवलेला, तो सर्वांनी प्रसाद स्वरूप खायचा आहे, निर्माल्यात टाकून द्यायची गरज नाही. तो आवळा असेल, गूळ असेल, सर्वांनी थोडा थोडा प्रसाद स्वरूप खायचा आहे. कायम आरोग्यदायी राहाल तुम्ही. त्याचबरोबर एक तुळशीचं पान जरी देवांच्या चरणाजवळून उचलून तुम्ही मुलांना खायला द्या, तुम्ही स्वतः खा. इच्छा बोलून खाल्ली ना सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतात आपल्या. उद्या तुम्हाला आवळे दान करता आले तर जरूर एखाद्या मंदिराबाहेर एखादा गरीब व्यक्ती असेल किंवा ब्राह्मणाला वगैरे तुम्हाला आवळे दान करता आले ना तर आवळे जरूर दान करा. 1/2 किलो, अर्धा किलो, 1 किलो, तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला जेवढे आवळे दान करता येईल, केळी दान करता येईल, आवर्जून करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.